या बेटा आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा व त्यांचा पापाचा घडा फोडावा या उद्देशानं आपण इथं जमलेलो आहोत। आज आपण पाहतोय वेगवेगळ्या परीक्षेच्या अनुषंगानं आतापर्यंत कमी भरती 90 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। कोण आहेत हे कवडे जीव? काय ह्यांचं वय आहे? बाबासाहेब म्हणले होते शिक्षण ही वाघिणीचं दूध आहे। शेळ्या मेंढीचं दूध म्हणलं नाही शिक्षणाला, वाघिणीचं का म्हणलं? वाघिणीचं दूध काढा ताकद लागते। आणि गोरगरिबाच्या हातात एवढंच होतं, कष्टानं शिकायचं, पोटाला चिमटी घेऊन शिकायचं, आपल्या लेकरा बाळाला शिकवायचं जी की माझं लेकरू मोठं होईल डॉक्टर होईल। पण ते सुद्धा ह्या सरकारनं हिरावून घेतलं, गोरगरिबाच्या ताटातलं ह्या सरकारनं हिरावून घेतलं। आणि आता म्हटल्यासारखं ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या दावणीला बांधलं। आज आपण पाहतोय जी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत मेडिकलचे, त्या ठिकाणी पैसे भरून लावतात। जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत तिथं पैसे भरून लावतात, पण एम्सला लागता येत नाही। एम्सला लागण्यासाठी आपल्याला मार्क्स लागतात। मग मार्क्स कसे मिळवायचे? मग पेपरच फोडायचा, बुडावरच हात घालायचा, पेपर फोडायचा, जेणेकरून माझं पोरग हे एम्सला लागलं पाहिजे। कुठून पास आउट आहे? एम्समधून पास आउट आहे। ही सिस्टीम कधीपासून चालू माहिती नाही, परंतु कुठेतरी ही बंद झाला पाहिजे। जे लेकराच्या हक्काचं शिक्षण आहे ते त्यांना भेटलं पाहिजे, जो हकदार आहे त्याला ते भेटलं पाहिजे, हा आपला उचित उद्देश आहे। सोनम वांगचुक कोण आहेत हे? त्यांनी स्तूप बनवले, बर्फाचे स्तूप बनवले। जिथे हिम नद्या होत्या त्याचे कृत्रिम त्यांनी तलाव बनवले। रमन मॅगसेस अवॉर्ड जी की जगत पातळीवर नोबेलच्या लेवलचा अवॉर्ड मानलं जात आहे, ते अवॉर्ड त्यांना भेटलंय। आज 20-22 दिवस झाले तो माणूस उपोषण करतोय, परंतु आमच्या राज्यकर्त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांची दखल घ्यायला सुद्धा वेळ नाही। इतिहास भरपूर मोठा आहे आपल्या देशाचा। आतापर्यंत भरपूर असे जे काही आंदोलकांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, पण त्या टायमाला मोठे माणसं जाऊन त्यांना भेटलेले आहेत। सारखं कशाची मुजुरी आहे काय सांगता येत नाही, परंतु कुठेतरी थांबलं पाहिजे। प्रत्येक लेकराला त्याचा हक्क भेटला पाहिजे, हा आपला मूळ उद्देश आहे। आणि ते हक्क मिळण्याची सुरुवात आपण सर्वांनी मिळून केली पाहिजे। आमचे मित्र अमोल जगताप यांच्या पुढाकारातून आज अहमदपूर येथे हे जे काही पापाचा घडा फोडायचं जे आंदोलन उभा टाकलेलं आहे त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद देतात, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो। इथंच थांबतो। धन्यवाद।